विधानसभा निवडणुका आल्या की मोफत बस पास, बेरोजगारी भत्ता, मोफत वीज, मोफत पाणी यासारख्या अनेक मोफत सुविधांच्या घोषणा राजकीय पक्षांकडून केल्या जातात। मात्र याच मोफत सुविधांच्या आश्वासनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान होत असल्याचं एका अभ्यासात समोर आलंय। पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट। दिल्ली के अंदर हमने बिजली मुफ्त कर दी, पंजाब के अंदर हमने बिजली मुफ्त कर दी, गुजरात में सरकार बना दो। तो कांग्रेस पार्टी की सरकार फ्री में फिर से गारंटी करके बिजली देगी। साल में 12 सिलेंडर 1400 वाला 1040 वाला है, वो 500 रुपये में हम देंगे सबको। ये मैं आपसे वादा करना चाहता हूं। गैस सब्सिडी, मोफत बस पास, बेरोजगारी भत्ता, डायरेक्ट कॅश बेनिफिट, मोफत वीज, मोफत पाणी। विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी अशी अनेक आश्वासनं दिली। विशेष करून कर्नाटकात काँग्रेसने याच 5 आश्वासनांच्या जोरावर विजय मिळवला होता। हमारे 5 वायदे हैं, हम इन वायदों को पहले दिन पहली कैबिनेट मीटिंग में पूरा करेंगे। पण निवडणुकीमध्ये आश्वासनं देणं आणि दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात उतरवणं तितकंच आव्हानात्मक असल्याचं चित्र आहे। मात्र याच मोफत सुविधांच्या आश्वासनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान होतंय। प्रॉमिस कर देते हैं इलेक्शन कैंपेन में, और वो प्रॉमिसेस को कीप अप करने के लिए बहुत पैसा चाहिए होता है। सो आई थिंक ओवर अ पॉइंट इन टाइम ये अपना जो सिटीजन्स है वो ये सब देख लेंगे कि कहां ये प्रॉमिस करते हैं, कहां डिलीवरी होती है। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या शमिका रवी आणि भारतीय सांख्यिकी संस्थेच्या मुदित कपूर यांनी केलेल्या अभ्यासातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्यात। गेल्या 30 वर्षात राज्यांची आर्थिक स्थिती कोणत्या दिशेने गेली हे अभ्यासामधून समोर आले। 1990 पर्यंत पंजाब आणि हरियाणाचा विकास जवळपास सारखाच होता, पण साल 2000 नंतर यामध्ये मोठा बदल झाला। बिहारचा विकास दर एका दशकाहून अधिक काळ नकारात्मक राहिल्याचं देखील या अभ्यासामधून समोर आले। साल 1990 ते 2005 या काळामध्ये बिहारचं दरडोई उत्पन्न अजिबात बदललेलं नाही। अहवालानुसार गुजरात, तामिळनाडू, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये 50% अधिक उत्पन्न करातून येतं, तर पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड या ठिकाणी हेच उत्पन्न 40% कमी आहे। त्यामुळे या राज्यांना केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून राहावं लागतं। शमिका रवी आणि मुदित कपूर यांच्या अभ्यासानुसार साल 1990 ते 91 मध्ये दरडोई खर्च सुमारे 475 रुपये होता, जो 1999 ते 2000 मध्ये 511 रुपये झाला। 2008 आणि 9 ला तो 1553 रुपये झाला। 2010 आणि 11 मध्ये त्यात घट होऊन 1332 वर तो पोहोचला। नंतर 2020 ते 21 मध्ये तो झपाट्याने वाढून 1926 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। विशेषतः पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये सरासरी वास्तविक व्यक्ती विकास दरापेक्षा कमी म्हणजे वास्तविक विकास दर दिसत आहे। याचा अर्थ इथली सरकार कमी खर्च करत आहेत आणि विकासासाठी गुंतवणूक करतायत। जो खर्चा कर रहे हैं गवर्नमेंट सरकार, उसके लिए रिटर्न्स कुछ नहीं है। अगर फॉर एग्जांपल एजुकेशन में या पब्लिक हेल्थ केयर में खर्चा करेंगे या सड़क, पानी, वो सब उनका शहरों में, अलग अलग शहरों में डिस्ट्रिक्ट लेवल पे डेवलपमेंट करेंगे, फायदा है। बट उस डेवलपमेंट नहीं हो रही है और फ्रीबीज हो रही है। राज्यांच्या वित्त संस्थांचा बारकाईने अभ्यास की 2020-21 च्या तुलनेमध्ये राज्यांचं कर्ज एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 31.1% वरून 2022-23 मध्ये 29.5% पर्यंत कमी झाले। पण हे 2003 च्या वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्याच्या पुनरावलोकन समितीमध्ये निर्धारित केलेल्या 20% खूपच जास्त आहे। आरबीआयच्या अभ्यासामध्ये स्पष्टपणे असा सल्ला देण्यात आला की राज्यांना आता तरी त्यांचा दृष्टिकोन बदलावा लागेल। आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि हरित ऊर्जा
यासारख्या क्षेत्रांना विकासासाठी जास्त निधी उपलब्ध करून दिला पाहिजे। तसंच अभ्यासामध्ये असंही म्हटलंय की राज्याने इतर राज्यांच्या व्यवसाय अर्थव्यवस्थेला बळकटी दिली पाहिजे। तसंच राज्यांनी कर गोळा करण्याचे नवनवे स्रोतही शोधायला हवेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।